मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील निवडक विकास योजनांच्या कामाचा आढावा घेतला आणि याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणी योजनेचा सुद्धा समावेश होता। शहरामध्ये पिण्याच्या पाण्यावरून बोंबाबोंब सुरू आहे आणि त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेने शहरात याच मुद्द्यावर आंदोलन सुद्धा केलेलं होतं। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी योजनेच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, बैठकीदरम्यान नेमकं काय घडलं, अधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना फडणवीसांनी दिल्यात? आपण पुन्हा एकदा सचिन यांना संपर्क करूया, काही तांत्रिक अडचणी येत आहेत। मात्र ही दृश्य आपण बघतोय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरमधल्या पाण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। इतर त्यांच्या विभागाचे अधिकारी सुद्धा यावेळेला बैठकीला उपस्थित असल्याचं आपण बघतोय। पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी याबाबत बोलणार आहोत। सचिन, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कुठल्या नेमक्या उपाययोजना आता केल्या जाणार आहेत, मुख्यमंत्र्यांनी काय नेमक्या सूचना दिल्यात? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही पद्धतीने पाणी प्रश्न हा तातडीने दूर करण्यात यावा, नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये यासाठी उपाययोजना करा आणि पाणी मुबलक पाण्याची जी मुबलकता आहे ती नागरिकांना पुरवठा करा, असे स्पष्टपणे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिलेले आहे। आपण पाहतो गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी सारखी परिस्थिती आहे। 8 ते 10 दिवसाआड पाण्याचा पुरवठा नळाला केला जातोय आणि अनेक भागांमध्ये लाखो नागरिक देखील पाण्यापासून वंचित राहत आहेत। त्यामुळे कुठेतरी तातडीने आता याची उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन देखील शहरामध्ये सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न आहे तो किमान मिटेल अशा पद्धतीचं शक्यता वर्तविण्यात येत आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये आता लक्ष घातलेलं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सचिन। Thank you.